इंडिया नावामध्ये दुसरी बातमी आहे, दुसरा रिपोर्ट आहे गंगेच्या प्रदूषणाबद्दल। आपल्याला कल्पना आहे, प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याची पर्वणी आहे। 144 वर्षानंतर आलेली ही पर्वणी आहे आणि महाशिवरात्रीपर्यंत ही पर्वणी चालणार आहे। या निमित्तानं अमृत स्नान होत असतं। दररोज लाखो लोक तिकडे जात आहेत आणि स्नान करतायत, पाण्याचं आचमन करतायत। मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो रिपोर्ट आलेला आहे तो मात्र डोळे उघडणार आहे। आणि पाण्याचं आचमन तर सोडा, मात्र प्रयागराजच्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सध्या आंघोळही करण्यासारखी स्थिती नाही, अशा प्रकारचा प्रश्न, असा प्रकारचा मुद्दा या रिपोर्टमधून उपस्थित होतोय। आणि या पार्श्वभूमीवर राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे, कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हा रिपोर्टच मानत नाहीये। पाहूया। महाकुंभ पर्वात प्रयागराजच्या संगम परिसरात किंवा एकूणच गंगा नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधणं कुणाला आवडणार नाही। तब्बल 144 वर्षांनी आलेल्या या पूर्ण कुंभातील महत्त्वाच्या तिथींना किंवा किमान या पर्व काळात तरी स्नानाचा लाभ घेण्यासाठी देश विदेशातून कोट्यवधी लोक प्रयागराजला येत आहेत। सध्या पूर्ण कुंभाच्या या पर्वणीमध्ये आतापर्यंत 50 कोटींहून अधिक लोकांनी स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली। एकीकडे भाविकांच्या या श्रद्धेचं महत्त्व असलं तरीही लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आणि नेमक्या याच मुद्द्यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं आक्षेप व्यक्त केलाय। याबाबतचा अहवाल त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केलाय, ज्यामुळे एकच खळबळ माजली आहे। काय म्हणतोय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल? 21 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान अभ्यास करण्यात आला। 9 ते 21 जानेवारी दरम्यान प्रयागराजमधील विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले। पाण्याचं पीएच मूल्य, मल कोलिफॉर्म जीवाणू, ऑक्सिजनचे विविध घटक यावर चाचणी झाली। मल कोलिफॉर्म जीवाणू मानव प्राण्यांच्या आतड्यांमध्ये विष्ठेमध्ये सापडतात। महत्त्वाच्या स्नान तिथीनंतर ठिकठिकाणच्या फेकल कोलिफॉर्मच्या प्रमाणात वाढ झाल्याचं बघायला मिळालं। दर 100 मिलीमीटर पाण्यात 2500 MPN पेक्षा फेकल कोलिफॉर्म अधिक असल्याचं बघायला मिळालं। गंगा यमुनेचं पाणी आचमन किंवा अंघोळीसाठी अयोग्य असल्याचं या अहवालातून म्हणण्यात आलंय। त्यामुळे सध्याच्या काळात तरी प्रयागराज किंवा गंगा यमुना या परिसरात स्नान, प्राशन अशा विधींसाठी पाण्याचा वापर हानिकारक ठरू शकतो, हा या चाचण्यांच्या निष्कर्षाचा अर्थ ठरतोय। मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हा अहवाल मान्य नाहीये। त्यांनी थेट विधानसभेत हे पाणी अंघोळ आणि आचमन म्हणजेच थोड्या प्रमाणात पिण्यासाठी योग्य असल्याचं म्हटलंय। प्रयागराजमध्ये आतापर्यंत 56 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं। जेव्हा आपण सनातन धर्म, गंगा माता, भारत किंवा महाकुंभ विरुद्ध निराधार आरोप करतो किंवा खोटे व्हिडिओ पसरवतो, तेव्हा ते या 56 कोटी लोकांच्या श्रद्धेशी खेळण्यासारखं आहे। मात्र दुसरीकडे त्यांच्याच राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळानं महाकुंभाच्या पार्श्वभूमीवरील तयारी अहवाल सादर केला नसल्याचं समोर आलं। 1 वर्षापूर्वी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं निर्देशित केलेला हा अहवाल उत्तर प्रदेशच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर न केल्यानं योगींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह कायम राहतं। दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकार मात्र देशभर जाहिरातींद्वारे कुंभमेळ्याला लोकांनी येण्याचं आवाहन सुद्धा करतंय। प्रयागराजला येणारे भाविक हे तिथं स्नान आणि आचमन करतात, ही वस्तुस्थिती सरकारला माहीत आहे। कुंभाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत लोकांची गर्दी वाढणार हे उघड आहे। त्याचमुळे गंगेच्या पाण्याची स्थिती पाहता कुंभमेळ्याच्या परिसरात लोकांना किमान पाण्याच्या दर्जाविषयी माहिती देणारे फलक लावावेत, अशी मागणी तज्ज्ञ करतायत। यापूर्वी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या मृत्यूंबाबत बोलताना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृत्यूकुंभ असा शब्द वापरलेला होता। त्यावर योगींनी जोरदार टीका केली होती। मात्र आता खुद्द केंद्र सरकारी संस्थेच्या अहवालानंतर केंद्र सरकार तरी यात लक्ष घालणार का, हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया नामा। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आणि जर का या गंगेच्या ओघामध्ये, या प्रवाहामध्ये जर का तुम्ही आंघोळ करत असाल, खास करून प्रयागराज परिसरात जाऊन तुम्ही करणार असाल, तर नेमके आरोग्यासंदर्भात कोणते मुद्दे असू शकतात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते। त्यांच्याशी बोलूया। डॉक्टर अमोल, तुमचं स्वागत आहे इंडिया नामामध्ये। काय सांगाल तुम्ही, जो राष्ट्रीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आलेला आहे या पाण्याच्या संदर्भात, त्या बाबतीत काय मार्गदर्शन करार लोकांना जे तिकडे जाणार असतील? प्रसन्नजी, सध्या जे प्रयागराजमध्ये जिथे संगम होतोय तिथे जे मान्यताप्राप्त निकष आहेत आंघोळीच्या पाण्यासाठी, पिण्याच्याच नव्हे तर आंघोळीच्या पाण्यासाठी 100 ml मध्ये 2500 कोलिफॉर्म बॅक्टेरिया
कोलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणजे काय, तर जो मानवाचा आणि इतर प्राण्यांच्या शौचामधून मध्ये जे बॅक्टेरिया सापडतात ते त्याचं प्रमाण. तर हे जे आदर्श निकष आहेत ते आहेत 100 ml ला 2500 कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे युनिट्स. पण आता हरित लवादाने जो अहवाल सादर केलाय त्यात असं म्हटलंय की या पाण्यामध्ये कित्येक पट जास्त हे कोलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे ते आंघोळीसाठी अयोग्य आहे. लक्षात घ्या की फक्त पाणी पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी ते अयोग्य आहे. तर याचं सगळ्यात हे जर आता 26 तारखेपर्यंत महाकुंभ सुरू असणारे ऑलरेडी जे आकडे आहेत जवळपास 50 ते 55 कोटी लोकांनी स्नान केलंय. त्याच्यामुळे हे असं होणं हे साहजिक होतं. पण इथून पुढे जर कोणी प्रयागराजला या शाही स्नानासाठी किंवा स्नानासाठी जात असेल त्यात मला वाटतं सगळ्यात पहिली काळजी ही घेणं अपेक्षित आहे की तुम्ही जेव्हा स्नान घ्याल तेव्हा तुमचं नाक आणि तोंड हे पूर्ण बंद असलं पाहिजे. कुठेही तुम्ही ते पाणी तुमच्या तोंडात जाता कामा नये, नाकात जाता कामा नये. कारण तोंडात जर गेलं तर तुम्हाला डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो. जर नाकावाटे जर ते फुफ्फुसात गेलं तर तुम्हाला न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. तर ही पहिली काळजी. दुसरं, हे पाणी अजून प्रदूषित होऊ नये म्हणून ज्यांना आधीच उलट्या आणि जुलाबांचा त्रास आहे त्यांनी या पाण्यामध्ये जाणं टाळावं किंवा बरं झाल्यावरती या पाण्यामध्ये त्यांनी जावं. जर आचमन करायचं असेल, आचमन करणं बऱ्याच जण तिथे आचमन करताना दिसत आहेत, तर तुम्ही हे पाणी पिण्यापेक्षा ते हवं तर तुम्हाला आचमन करायचंच असेल तर ते बाटलीत भरून आणा आणि मग घरी आणून तुम्ही ते उकळा आणि मग त्यांनी आचमन करा. ही एक आरोग्यासाठीची एक आपण ही पळवाट आपण मला वाटतं आचमनासाठी काढू शकतो. या बरोबरीने या महाकुंभमध्ये जेव्हा तुम्ही स्नान करायला जाल तेव्हा मला वाटतं सगळ्यात महत्वाची काळजी ते आपणही ते पाणी खराब करू नये यासाठी ही घेतली पाहिजे की तुम्ही आंघोळ करा आणि मग स्वच्छ आंघोळ करा आणि मग त्या पाण्यामध्ये तुम्ही जा आणि पुन्हा तुम्ही त्या पाण्यातून जेव्हा बाहेर याल तेव्हा परत एकदा तुम्ही स्वच्छ आंघोळ करा. या बरोबरीने तुम्ही जर या स्नानाच्या काळाचे जे 8-10 दिवस असतील तेव्हा जे गट बॅक्टेरिया प्रीबायोटिकच्या गोळ्या किंवा त्याची औषधं मिळतात तर हे तुम्ही एक 8 दिवस घ्यायला हरकत नाही. कारण तुमच्या पोटातले याला आम्ही गुड बॅक्टेरिया, चांगले बॅक्टेरिया जर स्ट्रॉंग असतील, ते जर चांगले असतील आणि तुम्ही चुकून जर तुमच्या तोंडात हे पाणी गेलं तर तुम्हाला संसर्ग होणार नाही.